थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमका आजचा विषय कोणता आहे। आजच्या विषयामध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या बाईकमधील 10 महत्त्वाचे स्पेअर पार्ट्स, त्याचं काम काय असतं, त्याचे अंदाजे प्राइस काय असते आणि ते पार्ट खराब झाल्यानंतर आपल्या गाडीला काय करावं लागतं, काय त्रास होतो। जर तुम्ही बाईक युजर असाल, मेकॅनिक असाल किंवा स्पेअर पार्टचं तुमचं कोणतं शॉप असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। या ऑटो स्पेअर चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर बाईकमधला पहिला महत्त्वाचा स्पेअर पार्ट म्हणजे जो खराब झाल्यानंतर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो तो म्हणजे क्लच प्लेट। क्लच प्लेट असा स्पेअर पार्ट आहे की त्याच्यावरून आपल्या गाडीच्या पिकअपमध्ये खूप फरक पडू शकतो। जर क्लच प्लेट खराब झाली तर ती गाडी रेस होते, गाडीला पिकअप येत नाही, तर अशा टायमाला तुमची गाडी मध्ये रस्त्यातच बंद पडू शकते। त्याच्यामुळे क्लच प्लेट्स आहेत ना, हे कधी पण टाइम टू टाइम बदलण्याचे प्रयत्न करा। आता कोणते स्पेअर पार्ट आणि कोणते क्लच प्लेट घ्यायची असते तर शक्यतो क्लच प्लेट ही ब्रँडेडच वापरा। तुम्ही कोणत्याही कंपनीची घ्या, मार्केटमध्ये खूप साऱ्या ब्रँडेड कंपन्या आहेत, तर तुम्ही ती ब्रँडेडच वापरा। साधारण क्लच प्लेटची किंमत असते ना अंदाजे 200 ते एक 600-700 रुपयापर्यंत असते। जसे गाडीचे मॉडेल असतात ना त्याप्रमाणे त्यांची किंमत असते। पण ब्रँडेड घेतला तर तुम्हाला 200-250 पासून तर अगदी 600-700 रुपयापर्यंत तुम्हाला ब्रँडेड क्लच प्लेट मिळतील। तसंच क्लच प्लेट बदलताना त्याच्याबरोबर प्रेशर प्लेट सुद्धा असते, तर तीही डॅमेज होण्याचा संभव असतो त्या टायमाला। तर आता बरोबर असतो ना ती प्रेशर प्लेट पण चेक करून, जर खराब झाली असेल तर ती सुद्धा तुम्ही ती लगेच बदलून घ्यावी। कारण कसं आहे, परत परत तुम्ही ते क्लच कर खोलायचं नसतं। कारण एकदा जर तुम्ही क्लच कर खोललात तर आता बरोबर तुमची जर प्रेशर प्लेट खराब असेल तर ती सुद्धा बदलून घ्या। त्याची पण किंमत काही जास्त नसते, 150-200 रुपयाच्या आसपास 500 रुपयापर्यंत असते मॉडेलनुसार। तर ही दोन्ही कामं एकत्र केला तर कधी पण बरं होतं। नंतर ब्रेक शू, ब्रेक पॅड ते चेक करून घ्यायचं, कारण त्याच्यावर तर आपलं खरं गाडीचं ब्रेक सिस्टीम असते। हे एक तुमची लक्षात ठेवा की आपल्याला इम्पॉर्टंट पार्टमध्ये ब्रेक शू आणि ब्रेक पॅड हे येतातच। आता ते गेलेत कसं समजायचं, तर पहिली गोष्ट ब्रेकचा आवाज करतो, ब्रेक लागत नाही, घर्षण होत असतं नुसतं। ब्रेक तुमचा खराब जर झाला, ब्रेक शू खराब झाले तर तुम्ही वेळेवर बदलला नाही तर तुमच्या ड्रमला डॅमेज करतात, किंवा डिस्पॅड असेल तर तुमच्या डिस्कला डॅमेज करतात। जो 200-300 रुपये बदलून पार्ट होणार आहे तो तुम्हाला जास्त महागात पडतो, कारण ड्रम बदलणं पण सोपं नाही आहे। त्यामुळे ते वेळेवरच चेक करून घ्या। ब्रेक शू आणि ब्रेक पॅड त्यांची पण किंमत साधारण 150-200 रुपयाच्या आसपास ते 300-350 रुपयापर्यंत असते। नंतर एक चेन पॉकेट किट, चेनचं किट म्हणतो आपण, चेन किट म्हणतात काय काय लोक। तर चेन पॉकेट किट पण गेल्या कसं समजायचं, तर सारखी सारखी चेनची सेटिंग उतरत असते, कधी कधी चेन पडते, चेन आवाज करते भरपूर। तर अशा टायमाला समजायचं की आपलं चेन किट गेलेलं आहे। त्याचं लाईफ साधारण 20,000 ते 25,000 किलोमीटरपर्यंत चेन किट टिकतं, त्यानंतर त्याची लाईफ खराब होत राहते। ते एक तुम्ही टाइम टू टाइम बदलायला हवं चेन किट, नाहीतर काय होतं तुम्ही अडचणीत येऊ शकता चेन किटमुळे। कारण चेन तुटली तर तुम्ही काही करू शकत नाही, गाडी तुमची हलणारच नाही, जागेवरच लॉक होऊन जाणार। त्याच्यामुळे चेन किट सुद्धा टाइम टू टाइम तुम्ही चेक करून, जर त्याची सेटिंग वारंवार कमी होत असेल तर मेकॅनिकला जावा, त्याकडे बघून घ्या की चेन किट संपलंय का। त्याची सेटिंग असते, सेटिंगवर लगेच समजतं चेन किट गेलंय की नाही। तर ते सुद्धा तुम्ही एक चांगल्या ब्रँडेड कंपनीचा घ्या। साधारण किंमत 700 ते 1200-1300 रुपयापर्यंत चेन किटची किंमत असते। जसं बाईकला चेन किट येतं तसंच स्कूटरला फॅन बेल्ट येतात, व्ही बेल्ट म्हणतो, फॅन बेल्ट म्हणतो, ड्राईव्ह बेल्ट म्हणतात। तर ते बेल्ट पण चेन किट सारखंच काम करत असतं। ते सुद्धा स्कूटर ज्यांच्याकडे आहेत, जशी ॲक्टिवा, ज्युपिटर वगैरे आहेत गाड्या, फॅसिनो वगैरे, तर ह्या गाड्यांसाठी ते बेल्ट असतात। तर हे बेल्ट पण तुम्ही सेम टू सेम त्याच टायमिंगमध्ये तुम्ही चेक करून बदलून घ्या। याची सुद्धा किंमत माझ्यामध्ये 300 ते 450-500 रुपयाच्या आसपास बेल्ट सुद्धा मिळतील तुम्हाला चांगल्या ब्रँडेड कंपनीचे। इलेक्ट्रिकल पार्ट असतात गाडीमध्ये, जसं सीडीआय युनिट, इग्निशन कॉईल, ह्या ज्या वस्तू असतात ना, ह्या पण जेव्हा सर्व्हिसिंगला जाताना ते आपल्या मेकॅनिकला सांगून ठेवायचं की ह्या एक चेक करत जावा तुम्ही। कारण ही सुद्धा अशी गोष्ट आहे की ही आपल्याला समजत नाही, ते मेकॅनिकल लोकांच्याच लक्षात येते। आपल्याला कधीतरी गाडी धरसोड केल्यासारखी वाटते, करंट कमी होतं, गाडी बंद पडते चालू होते, असं जेव्हा झटके मारायला लागते, तर अशी खूप सारी बारीक बारीक प्रॉब्लेमची कारणं असतात, ते आपल्या लक्षात येत नाहीत। अशा टायमाला शेजारच्या आपल्या जे जवळचं सर्व्हिस स्टेशन असेल ना, त्या मेकॅनिकला जाऊन सांगितलं की असं माझं प्रॉब्लेम करत आहे, तर माझं इलेक्ट्रिकल आयटम चेक करून घ्या, खराब असतील तर ते टाइम टू टाइम बदलून घ्या, आणि रात्री अपरात्री तुम्ही अटकू शकता।
कारण गाडी तर चालू होणार नाही, चालू झाली तरी तुमची लाईट काम करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही टाइम टू टाइम आहे ना ते पण एक चेक करून घेत जावा. स्पार्क प्लग हा कधी पण आपल्या डिकीमध्ये एक्स्ट्रा ठेवाच तुम्ही. 100-150 रुपयाचा पार्ट असतो, पण हा जर खराब झाला तर तुमच्या म्हणजे काही गाडीच चालवत नाही, जागेवरच तुम्ही राहाल. त्याच्यामुळे स्पार्क प्लग हा एक एक्स्ट्रा तुमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये कधी पण असावा. आणि महागडा पार्ट नाही आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि छोटा पार्ट असतो डिक्कीत, एक एक्स्ट्रा ठेवाच तुम्ही. एक कधी पण गाडीचा हेडलाईटचा बल्ब आणि एक स्पार्क प्लग, ह्या 2 गोष्टी आहे ना आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये असाव्या, जेणेकरून कधी अपरात्री आपला प्लग किंवा हेडलाईट गेली तर तो कुठेही जाऊन कुणाकडून तुम्ही बदलू शकता. त्याच्यानंतर गाडीचे स्विच आहेत सगळे, इग्निशन स्विच आहे, हँडल स्विच आहे, इंडिकेटरचा स्विच येतो, स्टार्टर स्विच असतो. हे स्विचेस पण आता इग्निशन स्विच जर खराब झाला तरी पण गाडी चालवत नाही. तर ह्याही गोष्टी आहेत ना, ह्या सुद्धा प्रत्येक सर्व्हिसिंगला आहे ना आपल्या मेकॅनिकला आठवणीने सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी चेक कर. खराब जर असतील, खराब होत असतील तर आपल्या अगोदर सांगितलेलं बरं असतं की आपण त्याचं मग प्रिकॉशन घेतो. तर ह्या एक गोष्टीवर जास्त लक्ष ठेवा तुम्ही. आणि एक आणखी छोटासा आयटम म्हणजे ब्रेक लिव्हर, क्लच लिव्हर, हे 2 लिव्हर असतात. हे शक्यतो खराब म्हणजे खराब होत नाहीत, पडले की ते तुटण्याचा संभव असतो त्यांचा. त्याच्यामुळे ते तुटला की तेव्हा बघा त्याला एक कधी पण तुम्ही बघितलं तर लिव्हरला ना एक थोडासा कट असतो बघा. तो कंपनीने तिथे कट का ठेवलेला असतो तुम्हाला लक्षात आलं का? जेव्हा आपली गाडी पडते ना तेव्हा तो लिव्हर मध्येच कुठेतरी तुटू नये, त्या कटवरच तुटतो. आपल्याला वाटतं की हा कट का ठेवला, इथं लगेच लिव्हर तुटतो, पण तो तुटण्यासाठीच कंपनीने ठेवलेला असतो, हे एक लक्षात घ्या. जर तो कट नसता तर तुमचा लिव्हर कुठेतरी मध्ये तुटला असता. आणि जर लिव्हर मध्ये तुटला तर तुम्ही गाडी चालवू शकत नाही. तर त्या ठिकाणी तुटला तर तुम्ही कसंही करून गाडी चालवू शकता. तेव्हा असा कधी तुटलाच ना तर नेक्स्ट टाइमला तो पहिला लगेच बदलून घ्या, कारण परत तुटला तर तो मध्येच तुटणार आणि तुमची गाडी अडकून राहणार. छोटे छोटेसे प्रॉब्लेम असतात ते आपल्या लक्षात येत नाही, पण ते टाइम टू टाइम करणं गरजेचं असतं. आणि जर कोणी ऑटोमोबाईल्स किंवा स्पेअर पार्टवाल्यांना जर हा व्हिडिओ बघत असतील तर हे सगळे स्पेअर पार्ट तुम्हाला होलसेल रेटमध्ये चांगल्या एकदा डिस्काउंट किमतीमध्ये जर पाहिजे असतील तर खाली जो आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ना त्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करा. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंटवर आम्ही हे स्पेअर पार्ट तुम्हाला तुमच्या इथे तुमच्या शॉपच्या ॲड्रेसवर ट्रान्सपोर्टने पाठवू शकतो. सॅम्पल ऑर्डरसुद्धा करू शकता. सॅम्पल ऑर्डर तुम्हाला कुरिअरने तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्पेअर पार्ट आल्यानंतर चेक करा, तुम्हाला खात्री वाटली स्पेअर पार्ट ओके आहेत तर त्यानंतर आम्हाला दुसरी तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.